खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी आपलं बोट कापून घेतलं होतं का? म्हणजे त्यांचा जो बोटाला बँडेज लावून असलेला जो फोटो आहे तो सोशल मीडियामध्ये सध्या धुमाकूळ घालतोय. अगदी तसाच रुपाली चाकणकरांचा फोटो सुद्धा हुबेहूब तसाच धुमाकूळ घालताना दिसतोय. मग या पाठीमागे नेमकं त्यांनी बोट कापून घेतली होती का त्यांना काही त्या बोटाला इजा झाली म्हणून त्यांनी बँडेज बांधले होते? या मागे नेमकं सत्य काय असू शकतं? का या महाराष्ट्रामधल्या राजकीय नेत्यांनी अशी ही तंत्रमंत्र करणी चिटूक अशा प्रकारामध्ये काही अघोरी पूजा केली होती का? जर केली असेल तर याचं सत्य नेमकं बाहेर कसं येणार? आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे अगदी दंड थोपटून सांगतायत की कारवाई होणार, त्या खरातांना शिक्षा होणारच, महिलांची डिग्निटी आमच्यासाठी महत्वाची आहे असं हे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण ते म्हणत असताना त्यांनी एक विधान केलं ते अगदी धक्कादायक होतं. आणि ते विधान म्हणजे ते म्हणाले की सरकारमधल्या मंत्र्यांवर तुम्ही टीका करू नका, सरकारमधल्या लोकांवर तुम्ही बोलू नका, माझ्याकडे तुमचे सुद्धा पुरावे आहेत की तुम्ही सुद्धा त्या बाबाच्या चरणी नतमस्तक झालात किंवा त्या बाबांकडे तुम्ही हजेरी लावली, याचे फोटो आमच्याकडे आहेत, सत्य मी बाहेर काढू शकतो, तुम्ही टीका करायची नाही. जर तुम्ही टीका केली तर मी हे बाहेर काढणार असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर बोलत असेल तर मग महाराष्ट्रामधल्या सामान्य जनतेला यामधनं नेमका काय संदेश जातोय? काय सांगितलं जातंय? महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळेल असं सांगितलं जातंय का तुम्ही आमच्यावर टीका करू नका, नाहीतर आम्ही तुमची सुद्धा प्रकरणं बाहेर काढू अशी धमकी दिली जाते आहे? आणि जर खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढा महिलांचा स्वाभिमान जपण्याची गोष्ट करत असतील तर मग ते सत्तेतले असो किंवा विरोधातले असो सगळ्यांची प्रकरणं बाहेर काढतो असं ते का नाही म्हणत आहे? त्यांना काय म्हणायचं आहे नेमकं? आणि आता तर या खरात बाबांचे जे फोटो आहेत ते फोटो म्हणजे त्या VSR कंपनीच्या त्या विमानासोबत बाहेर आले आहेत. आणि त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलं जातं की ते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं. ते ट्विट म्हणजे अजितदादा पवारांच्या वरती करणी हे चिटूक करण्याचा अघोरी जे काही त्यांची जी अघोरी पूजा आहे ते करण्याचा प्रकार घडलेला आहे. अजितदादांच्या घरासमोर असा तो प्रकार घडला होता की जिथे काही लिंब वगैरे कुंकू अशा पद्धतीची ती अघोरी पूजा दादांच्या त्या बारामतीमधल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर सुद्धा अशी घडली आहे, असं एक चित्र आहे नव्हे तर एक वस्तुस्थिती आहे. आणि अमोल मिटकरींनी अगदी ते फोटो सहित दाखवून दिलेली आहे. आणि अगदी तेच ट्विट म्हणजे जी शंका या अमोल मिटकरींना वाटते की अजितदादांच्या घातपातामागे सुद्धा काही ही जी करणी धरणी किंवा हे चिटूक जे आहे अघोरी पूजा आहे ती केली गेली तर नाही ना? म्हणजे या रोहित पवारांनी या अमोल मिटकरींचं ट्विट रिट्विट केलं, शेअर केलं, म्हणजे अमोल मिटकरी जे बोलतायत त्याला एक प्रकारे या रोहित पवारांनी दुजोराच दिला होता. मग जर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेत्यांची बोटं जर कापलेली असतील तर त्यांनी खरोखर अघोरी पूजा केली होती का? आणि जर केली नसेल तर मग हे सत्य बाहेर सांगण्याचं, ती केली असेल नसेल केली तर त्यांनी केली नाही म्हणून लोकांना सांगावं लागेल, ते पटवून द्यावं लागेल. आणि जर केली असेल तर त्याची चौकशी व्हावी लागेल. आणि ती चौकशीच होणार नसेल तर मग हे सत्य बाहेर कसं येणार? आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही सत्य तुमचं बाहेर काढू. मुख्यमंत्र्याचं काम हे खऱ्याला खरं म्हणणं, खोट्याला खोटं म्हणणं. सत्ताधारी पक्षातले असले म्हणून काय झालं किंवा विरोधी पक्षामधले असले तरी त्यांना सुट्टी देता कामा नये. म्हणजे कुणीही असो अपराधी त्याला शिक्षा करणं हे सरकारचं काम आहे. पण देवेंद्र फडणवीस हे सरकारमधल्या मंत्र्यांना जे काही त्या पूजेमध्ये असतील नसतील त्यांना त्यांचे फोटो येत आहेत त्यावरनं ते त्यांना एक ढाल म्हणून त्यांची उभे राहिलेत का? त्यांना संरक्षण देण्याचा या मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे का? आणि महाराष्ट्र हा देशातला जादू टोना विरोधी कायदा करणारा, तंत्रमंत्र किंवा लोकांचं शोषण करण्याच्या विरोधात कायदा करणारं राज्य आहे.
आणि त्याच राज्यामध्ये जर सरकारच मधलेच लोक, राजकीय नेते अशा आघुरी पूजा करत असतील, तर मग या महाराष्ट्राच्या जनतेला या आघुरी जादू टोण्याच्या या असल्या भोगी बाबांच्या किंवा धर्माच्या नावाखाली त्यांची आर्थिक, शारीरिक, लैंगिक जी पिळवणूक होते आहे, त्यांना कोण न्याय देणार आहे? सरकार न्याय देणार आहे का? आणि सरकार जर न्याय देणार नसेल, सरकार जर फक्त विरोधकांची प्रकरणं बाहेर काढू अशी धमकी देणार असेल, तर मग हे राज्य कायद्याचं आहे काय? आणि हे प्रकरण खरोखर जर त्या अँगलनं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते आहेत, त्यांच्या करंगळ्या म्हणजे त्या अनामिका बोटं कापलेली आहेत, म्हणजे स्वतःचं रक्त किंवा स्वतःच्या शरीराचं काही अंग तिथं अर्पण करणं आणि अशा पद्धतीने तो जादूटोणा, तसा काही तंत्रमंत्र, विखारी आघुरी पूजा झाली आहे का? आणि त्याचा अँगल अजितदादा पवारांच्या अपघाताशी जो जोडला जातोय, त्यामध्ये काही सत्य आहे का? आणि हे जे रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे जे त्या अँगलनं बोलतायत, त्यामध्ये काही जर सत्यता असेल तर ती बाहेर कशी येणार आहे? म्हणजे एकंदरीत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांचा अजितदादांच्या मृत्यूमागे किंवा त्या घातपातामागे अप्रत्यक्षपणे हात असल्याचा जो हा आरोप आहे, या आरोपाची सत्यता महाराष्ट्राच्या लोकांना, त्या जनतेला कशी कळणार आहे? आणि ती कळायची असेल तर या देवेंद्र फडणवीसांना हे सांगावं लागेल, कुणीही असो, सत्तेतला असो, विरोधी पक्षातला असो, जर तो या प्रकरणामध्ये लिप्त असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, ही अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहे, मुख्यमंत्र्यांकडून आहे. म्हणजे त्यांना माझा आणि विरोधी पक्षातला असं नाही करता येणार आहे. आणि ही प्रकरणं म्हणजे जशी जशी आता अगोदर 58 व्हिडिओ बाहेर आले, आता 100 व्हिडिओ बाहेर आले म्हणतात, यामधल्या ज्या काही ती व्हिडिओ आहेत त्यामध्ये राजकीय नेते जर असतील तर त्यांना सरकारमध्ये आणि या लोकांमध्ये जाण्याचा अधिकार आहे का? हीच लोक जर यांनाच यांचं भविष्य जर जाणून घेण्याबद्दल त्यांना शंका असेल, त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या कर्माबद्दल, तर ती अशा पापकर्मामध्ये लिप्त असतील तर त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं नेतृत्व करण्याचा काहीतरी अधिकार उरतो का? आणि मुख्यमंत्री हे खरोखर निष्पक्षपातीपणे या प्रकरणामध्ये लक्ष घालतील का? आणि जे काही हा अँगल आहे अजितदादांच्या अपघाताचा, त्यावरती सत्य बाहेर काढण्यासाठी जे जे या बाबांच्या मध्ये फोटोमध्ये दिसतात बाबाबरोबर किंवा त्याच्या दरबारात हजेरी लावताना, त्यांची SIT मार्फत जी SIT बांधली गेली आहे तिच्याकडनं यांची चौकशी होणार का? आणि महाराष्ट्राच्या जनतेला या प्रकरणातलं सत्य कळणार का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.